नमस्कार, श्री स्वामी समर्थ. काही दिवसांपूर्वी मी गेले ते नणंदबाईंकडे राहायला. कारण म्हटलं दिवाळीच्या सुट्टीत कुठे जायचं, तर आजी सासू, मी, माझी मुलं असं आम्ही 2 दिवस नणंदबाईंकडे राहिलो. तिथून येताना आजी सासू वयवर्ष 80च्या सुद्धा पुढे बरं का, अजूनही कणखर आणि छान अशा आहेत. फक्त चालता येत नाही कारण गुडघे दुखतात. तर त्यांना भजी खूप आवडतात. म्हणून जाता जाता खास आम्ही खडकवासल्याच्या इथे थांबलो आणि तिथे साईनाथ म्हणून फेमस माझ्या फेवरेट काकू गेले 8 वर्ष मी नेहमीच त्या रोडनी जाता येता त्यांच्याकडे भजी, मॅगी हे मेनू खात असते आणि मला ते खूप आवडतात. कारण घरी तर आपण रोज ऑइली खात नाही, कधीतरी महिन्यातनं एकदा खायला काहीच हरकत नाही आहे. मग मुलांना घेऊन जाता जाता आजींनाही म्हटलं, आजी सासूंना की चला आज भजी खाऊयात. कारण त्यांनाही त्या काकूंच्या हातची भजी खूप आवडतात आणि छान फॅमिली आहे, अगदी घरगुती पद्धतीने तयार करून देतात. मुलांनी हट्ट धरला मॅगी खायची, तर ठीक आहे, रेग्युलर तर आपण नाही खात ह्या गोष्टी, कधीतरी खायला हरकत नाही. मग मॅगी, बटाट्याची भजी, कांद्याची भजी अशी ऑर्डर दिली. कारण माझा होता उपवास, वाईट वाटलं पण ठीक आहे, उपवास होता म्हणून ह्या गोष्टी तर आपण रोज खाऊ शकतो. त्यामुळे उपवासाला कंट्रोल केलं आणि फक्त मी घेतली कॉफी आणि मुलांना भजी, आजीला भजी आणि मॅगी. आमचा आरव तर गोळाच खात होता बर्फाचा. तर अशा प्रकारे आम्ही तिथे छान छोटीशी पार्टी केली नणंदबाईच्या घरी राहून येता येता. कारण आजी सासूंना आणि मुलांना घरी सोडायचं होतं आणि पुढच्या कामांना मला लागायचं होतं. त्यामुळे मुलांना अशा प्रकारे भजी म्हणजे पकोडे, गोळा, मॅगी हे खाऊ घातलं. आणि ह्या गोष्टी आम्ही रोज खात नाही बरं का, कधीतरी, नाहीतर तुम्हाला वाटेल हे रोजच असतं. आणि तिथे छान ते बटाटे स्प्रिंग, पोटॅटो स्प्रिंग म्हणतात आजकाल, ते करणं तयार होतं. मुलांनी हट्ट धरला, ठीक आहे, कधीतरी महिन्यातनं एकदा त्यांचा हट्ट पण पुरवणं आपलं एक पाल्य म्हणून काम आहे. पण प्रत्येक हट्ट पुरवणं योग्य नाही, त्यामुळे खाण्याबाबतीत हरकत नाही आहे. मग ते एक घेतलं आणि छान टेस्ट होते. त्या मुलाने आमच्यासमोरच फ्राय करून पेरी पेरी मसाला टाकून मुलांना दिलं आणि ते टेस्टी लागतं आणि मुलांना फार आवडतं ते. तर एका बटाट्यामध्ये एवढी कलाकृती करता येते हे आपल्याला नवीनच कळतं आहे आणि छान वाटलं. त्याची परमिशन घेऊन छोटासा व्हिडिओ केला त्याचा, पोटॅटो ते कटिंग करण्यापर्यंत ते डीप फ्राय करेपर्यंत. अशा प्रकारे एक छोटीशी पार्टी घेऊन आम्ही निघालो घरी.